तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील मोहर प्रतिमा या ठिकाणी ओढ्या नाल्यावर अतिक्रमण केल्यामुळं पावसाचे पाणी हे सोसायटीमध्ये जाते आणि जनजीवन विस्कळीत होते। वारंवार तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर ओढ्या नाल्यावरील जे काही अतिक्रमण आहेत ते तात्काळ हटवण्यात यावे, पण या ठिकाणी प्रशासन डिम्म झोपी गेलेलं आहे आणि आता 350 पेक्षाही जास्त नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मुख मोर्चा आहे, प्रशासनाच्या निषेधात काळ्या फिती लावलेले आहेत। तर या ठिकाणी जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलसित रंग, तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे, गाये तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय, वंदे मातरम। तर या ठिकाणी नागरिक आहेत, नागरिकाकडनं आम्ही जाणून घेणार आहे की नेमक्या त्यांच्या अडचणी काय आहेत की मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओढ्या नाल्यावर अतिक्रमण केलेलं आहे। आज आपण या ठिकाणी शांततापूर्ण मोर्चा घेऊन आलेलो आहोत। मोहर प्रतिमा सोसायटी, राव कॉलनी, तळेगाव दाभाडे। आपण का आलो आहोत हे सगळ्यांना माहिती आहे। गेल्या 4 वर्षामध्ये साधारण 3 ते 4 वेळा आपल्या संकुलामध्ये पूरजन्य परिस्थिती जी निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे जे होणारं नुकसान आहे, त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे, या संदर्भात आपल्याला व्यवस्थितरित्या प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना कायमस्वरूपी करून हवी आहे। ही एक साधी सरळ मागणी आपण करण्यासाठी इथं आज जमलेलो आहोत। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततापूर्वक आपण या ठिकाणी आज उपस्थित झालो। मोहर प्रतिमाचा एक सुजाण नागरिक, कुठल्याही वाहतुकीला अडथळा न बनता, कुठलीही घोषणा न देता आज प्रशासनावर संपूर्ण विश्वास ठेवून आपण इथे आलेलो आहोत। याच्यामध्ये आमची एकच मागणी आहे। मोहर प्रतिमा सोसायटीमध्ये गेल्या 3-4 वेळेस जे पाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, पाण्याचा मूळ स्रोत डोंगर माथ्यावरनं येणारं पाणी, जैन शाळेच्या मागच्या बाजूने येणारं पाणी, हे जे मोहर प्रतिमाच्या तळाशी साचतं, त्याच्यामुळं जो पूर्ण एक असा जीवाशी खेळ होतोय आणि त्याच्यानंतर प्रत्येक नागरिकाला, मोहर प्रतिमामध्ये 390 कुटुंब राहत आहेत, साधारण सगळ्यांचे मिळून 1500 ते 2000 लोक आज इथे राहत आहेत। त्या प्रत्येकाला त्रास होतोय। हा त्रास बंद कधी होणार? 2024 साली अशाच प्रकारची घटना एकदा घडली होती। त्याच्यानंतर 2 वर्षांनी 6 जुलै 2026ला परत तशीच घटना आज निर्माण झाली आणि याचा कुठेतरी कायमस्वरूपी बंदोबस्त व्हायला हवा। त्या संदर्भात आम्ही प्रशासनाकडे एक कळकळीची विनंती आणि मागणी करायला आलेलो आहोत की हा आमचा त्रास कायमस्वरूपी मिटावा आणि प्रशासनाने त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करून लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करावी। धन्यवाद। तर या ठिकाणी नागरिक संतप्त झालेले आहेत। नमस्कार, आपण सर्व आपले प्रश्न घेऊन इथं आलेलो आहोत। प्रशासन नक्कीच आपल्याला आश्वस्त करेल अशी अपेक्षा आहे। आपण कुणाही विरुद्ध इथं रोष किंवा राग किंवा द्वेष या भावनेने आलेलो नाहोत। आपण पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन इथं आलेलो आहोत। सर्वांनी, आपल्या सर्वांची अपेक्षा आपली नगर परिषद आणि आपले प्रश्न आपली नगर परिषद योग्य मार्गाने सोडवल। निखिल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2020, 2024, 2026 या 3ही वर्षात प्रचंड मनस्ताप आपल्याला या पुराच्या पाण्यामुळे सहन करावं लागलेलं आहे। मोहर प्रतिमा संकुलात जवळजवळ 2000 नागरिक राहतात। प्रत्येकाच्या फॅमिलीत वयस्कर माणसं आहेत, महिला वर्ग आहेत,
ह्या सिच्युएशनमध्ये ही सिच्युएशन 1-2 दिवसात निवळत नाही. ही सिच्युएशन निवळायला 7 ते 8 दिवस लागतात. त्या परिस्थितीत जर सिनियर सिटीजनला काही एमर्जन्सी, मेडिकल एमर्जन्सी आली, प्रेग्नंट वुमन असतील, लहान मुलं असतील, या सगळ्यांची प्रचंड हाल होती. कारण पहिल्या दुसऱ्या मजल्यावरील लोक बाय वॉक खाली येऊ शकतात स्टेअरकेजचा यूज करून, पण वयोवृद्ध, कारण पुराचं पाणी फक्त सोसायटीत येत नाही, त्या सगळ्या गोष्टी डॅमेज करतं. पिण्याचं पाणी असेल, लिफ्ट असतील किंवा व्हेकल असतील, लोकांच्या गाड्या असतील, प्रचंड नुकसान झालेलं आहे. याचे पंचनामेही 2024 साली तहसीलदार आणि गव्हर्नमेंटने केलेले आहे, पण त्याच्यावरती कुठलीही म्हणजे त्याच्यावरती कुठलीही ॲक्शन झालेली नाही. आमचं म्हणणं हे आहे की 1 वर्ष 2 वर्ष आम्ही त्रास सहन केला, 3ऱ्या वर्षी परत त्याच पद्धतीने त्याच ठिकाणाहून जर परत तेच रिपीट होत असेल तर त्याच्यावरती उपाययोजना आपण करणार कधी आहे. या सगळ्या याच्यात जर एखाद्या व्यक्तीला आपला प्राण गमावा लागला तर मग त्याचा उपयोग काय? मग संविधान आपल्याला सेक्शन 21 काय हक्क देतं नागरिकांना की तुमच्या जीवाचं संरक्षण करायचा, हा जो काही प्रत्येकाला सुरक्षित जीवन, सुरक्षित पर्यावरण मिळण्याचा जो काही अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आणि तीच मागणी, संविधानिक मागणी आपण नगर परिषदेकडे करणार आहोत आणि नगर परिषद याला सकारात्मक प्रतिसाद देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. नगरसेवक या ठिकाणी सागर भाऊ बोडके, काय सांगाल? ह्या ज्या समस्या आहेत ह्या गेली 7 ते 8 वर्षापासून चालू आहेत. त्या समस्यावर नगरपालिकेने आणि शासनाने सोल्युशन काढावे हीच आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही सर्वजण या मोहर प्रतिमेच्या ज्या लोकांच्या बाजूने सर्वजण आहोत हेच सांगतो. आणि जे काय आश्वासन नगरपालिका देईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढंच सांगतो. बरं, काय नाव तुमचं? काय सांगाल? मी रामदास बोकरे, मोहर प्रतिमामध्ये सुरुवातीपासूनचा एक रहिवासी आहे. 2019ला आम्ही या ठिकाणी राहायला आलो. नवीन सोसायटी होती, नवीन सोसायटीत नवीन सर्वांच्या ओळखी होत्या. 2020 साली कोरोनाची महामारी झाली आणि त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये पुराचं पाणी शिरलं. त्यावेळेस सर्व अनोळख्या व्यक्तींनी एकत्र येऊन या पुराच्या पाण्याचा सामना केला. आम्हाला वाटलं ही एकदाचीच घटना असेल, परंतु आता असं निदर्शनात येतं आहे की साधारणपणे दरवर्षी जेव्हा पूरजन्य परिस्थिती, अतिवृष्टी होते, त्या अतिवृष्टीच्या काळात हा पूर येतोच. आणि हा पूर येतो तरी पण ह्याला मात्र मानवनिर्मित ह्या पुराला वाट करून दिलेली आहे, असं आता आमच्या मोहर प्रतिमामधील सर्व रहिवाशांचं म्हणणं आहे. कारण जर ते पाणी डोंगरावरून चौराई डोंगरावरून येणारं पाणी हे खरं तर खालच्या ओढ्यानं सरळ तिकडे तळ्याकडे जायला हवं होतं, परंतु हे पाणी जैन शाळेच्या मागून जैन शाळेच्या प्रांगणात आणि जैन शाळेच्या प्रांगणातून मोहर प्रतिमाची भिंत तोडून 2024 साली मोहर प्रतिमामध्ये घुसलं. मोहर प्रतिमामध्ये घुसल्यानंतर अक्षरशः गुडघ्याच्या वर पाणी, म्हणजे अक्षरशः अतिशय वाईट परिस्थिती झाली आणि ती भिंत पडली गेली. आता यावेळेस भिंत पडली म्हणून आम्ही प्रशासनाकडे त्यावेळेस वारंवार मागण्या केल्या, लेखी निवेदनं दिली. आमच्या काही राजकीय मार्गदर्शकांना त्याच्या निवेदन दिलं. त्या माध्यमातून वेळोवेळी संविधानिक पद्धतीने आम्ही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. आज ही वेळ पूर्ण नोकरी करणारे असतील, व्यवसाय करणारे असतील, लहान मोठे थोर बुजुर्ग, महिला मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित का झाले, त्याच्या मागचं कारण हे प्रशासनाने जाणून घेतलं पाहिजे. आज आपल्या नगर परिषदेच्या प्रांगणात एवढी संख्येने नागरिक येतात, याचाच अर्थ की हा प्रश्न सरळ मार्गाने सुटत नाही. तरीही आज आमच्या मोहर प्रतिमाच्या कार्यकर्त्यांनी, नियोजनकर्त्यांनी अतिशय शांततामय पद्धतीने मूक मोर्चा या ठिकाणी आपल्या प्रांगणात आणलाय. याचाच आपल्याला निर्देश आहे. यापुढेही जर आम्ही अशी अपेक्षा करतो की आपण हे सर्व प्रश्न आता जातीनं मार्गी लावाल, सोडवाल आणि आम्हाला जो पुराचा तडाखा बसतो त्या तडाख्यापासून आमची सुटका कराल. जर यापुढे आपण असा केलं नाही तर हा जो मोर्चा आहे ह्या मोर्चाचं वेगळ्या पद्धतीने नियोजन होईल. हे प्रशासनाला या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो. मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची होती. ज्या दिवशी पूर आला त्याच दिवशी एक मोठा प्रसंग माझ्या बाबतीत घडला. माझी आई घरात पडली, तिचा फ्रॅक्चर झाला, बॉल जॉईंट तुटला
मी तिचं ऑपरेशन करून घरात आणलं आणि दुसऱ्या दिवशी पूर तिला ऑपरेशन झाल्यानंतर डिस्चार्ज केल्यानंतर तिला अतिशय वेदना होत होत्या. मला तिला घेऊन दवाखान्यात जायचं होतं परंतु पाणी आणि लिफ्ट बंद असल्यामुळं 6व्या 7व्या मजल्यावर मी राहतो. जर माझ्या बाबतीत हे घडत असेल तर अनेकांच्या बाबतीतही अशा लहान मोठ्या घटना घडलेल्या आहेत. उद्या एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. आणि मी या ठिकाणी सर्वांना निवेदित करतो की जर आपण आपला प्रश्न अशाच पद्धतीने मांडला आणि सोडवला नाही तर येत्या पुढील काळात आपण आपला हा लढा अतिशय तीव्र करू. धन्यवाद. या ठिकाणी गोकुळजी किरवे आहेत. काय सांगाल? हे पहा, मी ॲक्च्युली इथं काही गोष्टी वेगळ्या विषयाने बोलेल. आज आपण पाहता छत्रपती आपल्या 2 छत्रपतींना मुजरा करून मी या वास्तूमध्ये जे काही प्रशासकीय अधिकारी आणि जे काही अधिकारी बसलेले आहेत त्यांना मनाची थोडीतरी लाज वाटली पाहिजे. मी कारण आज शब्द माझे वेगळे वापरल, कारण आज त्या छत्रपतींच्या तिथून येणारा हा वारा त्याच्यातून काहीतरी तुम्हाला गुण येऊ द्यात. आज तळेगावचं महत्त्व, तळेगाव दाभाडे अख्ख्या तुम्हाला सांगतो मी, जगातून जर शोधत आला तर तळेगाव दाभाडेला वेगळं कराल तुम्ही. कारण तळेगाव दाभाडेला हा आपल्या मराठा राष्ट्रशाहीचा आपल्या डॉक्टर आंबेडकरांचे पदस्पर्श झालेले आहेत. अशा भूमीमध्ये जर आपल्याला संविधानिक अधिकार मिळत नसतील सुरक्षिततेसाठी, सर्वात प्रथम सुरक्षितता. आज मी स्वतःही इथं ईमेल लिहिलेले आहेत. ईमेलला उत्तर कधी देत नाही तिथले प्रशासन. 2025 मध्ये उत्तर दिलेले आहेत, त्यांना लिहिलेले आहेत ईमेल. त्यामध्ये पाण्याचा जो हा प्रश्न आहे हा फक्त मानव निर्मित, जसं आता आमच्या एका सहकार्याने सांगितलं, हा मानव निर्मित ओढा आमच्याकडे पाठवलेला आहे. आणि यासाठी येथील प्रशासन, येथील आपत्ती विभाग हे पूर्णपणे जबाबदार आहेत. आतापर्यंत जरी आम्ही शांततेत राहिलो तरी हा माझा जो राग आहे आम्ही व्यक्त करू इच्छितो इथं. कारण आज तळेगाव दाभाडेमध्ये जर अशा परिस्थिती होत असेल जिथं की शिवराय आमच्याकडे सरसेनापती, येथील सरसेनापती, महिला सरसेनापती आज जगामध्ये तुम्हाला तुम्ही गुगल सर्च करा, जगामध्ये एकच सरसेनापती झालेले आहेत, उमाबाई दाभाडे. आणि त्यांच्या या पदस्पर्शीने पावन झालेल्या भूमीमध्ये आज जर आम्ही सुरक्षित राहू शकत नसलो तर या प्रशासनामध्ये, या ऑफिसमध्ये बसलेला एकही लायकीचा नाही हे मी सांगतो. आणि त्यांनी इथून पुढे तरी या विषयांवर लक्ष द्यावं. कोणताही प्रश्न बघा तुम्ही, पाण्याचा, आज हा पाण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे का? दुसऱ्यांमुळं. आज तुम्ही विचार करा, शहरात किती दुर्गंधी पडलेली आहे. आजपर्यंत आपण मावळ तालुक्यामधली, मावळ तालुका हा प्रसिद्ध आहे शिवशाहीसाठी, महाराष्ट्र साम्राज्यासाठी. त्यातील तुम्ही जर पाहिलं तर तळेगाव हे सर्वश्रेष्ठ शहर आहे. मग त्या शहरातली नगरपालिका ही का सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाही? आजपर्यंत आपल्याला लोणावळा नगरपालिकेला आदर्श नगरपालिकेचे काहीतरी प्रदूषण मिळाले आहेत. आज आपल्याला काय मिळत नाहीये? फक्त इथला गलथान कारभार चाललेला आहे. मी इथल्या प्रतिनिधींना काही बोलत नाहीये. लोकप्रतिनिधी हे आज या सर्व जो मराठा साम्राज्याच्या वारसाचे आहेत त्यांनी हे दाखवून द्यावा की खरंच हे तळेगाव शहर हे आमच्या सरसेनापती, फक्त एक कमांड ठेवून तुम्ही काही उपयोग नाही होऊ शकत की एक कमांड मोडली तुम्ही तिथं सरसेनापती उमाबाईंची. परंतु आज त्यांच्या प्रमाणे जे काही आपल्याला इथं सुराज्य झालं पाहिजे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो. आणि धन्यवाद. माझा आक्रोश मी बाहेर काढला. कुणाला जर वाईट काय वाटलं असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. धन्यवाद. गोकुळ किरवे आहेत. काय सांगा? गेल्या 5 ते 6 वर्षापासून आपण या जो पाण्याचा प्रश्न आहे की ज्याच्यामुळं आपल्या सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये ते पाणी येतं आहे, हे पाणी इतकं भयंकर येतं की त्याच्यामधनं अक्षरशः 4 व्हीलर अशा तरंगत होत्या. आणि याच्यामुळं त्याच्यामध्ये वाहून येणारे साप आणि किडे हे सगळे आमच्या प्यायच्या पाण्याच्या आणि वापरायच्या पाण्याच्या आणि डोमेस्टिक वॉटर हे 7 लाख लिटर पाणी आपलं वाया गेलं पहिलं. आता हे 7 लाख लिटर पाणी आम्हाला परत भरायला 4 दिवस गेले आणि 4 दिवसामध्ये आमच्या सगळ्या लिफ्ट पण बंद होत्या. मग जर आमच्या इथं 12 मजली टॉवर आहेत आणि इथल्या जर लिफ्ट जर 4 दिवस बंद राहिल्या तर एखाद्या जर 12व्या मजल्यावरती जर एक इमर्जन्सी झाली तर त्या इमर्जन्सीला आम्ही काय करणार? 12 मजले उतरणं सोपं आहे, चढणं खूप अवघड आहे. आता या जर सगळ्या गोष्टी आम्ही अनेक दिवसापासून पत्रव्यवहार करतोय, सांगतोय. आता आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे की आम्ही जो तिथं फ्लॅट घेतलाय हा प्रशासनाचा प्लॅन सँक्शन होता म्हणून आम्ही घेतलाय. आम्ही बिल्डर हा वेगळा पार्ट झाला. बिल्डरची आम्ही कामाची क्वालिटी बघितली, पण फ्लॅट हा गव्हर्नमेंट सँक्शन असल्यामुळं आम्ही तिथं फ्लॅट घेतलाय. तर आम्हाला ज्या सुखसोयी आहेत त्या आम्हाला आमच्या व्यवस्थित मिळाव्यात. जो काही मागणं पाणीचा फ्लो येतोय, मागच्या 2024ला आमची भिंत पडली,
आत्ता 2026ला जैन इंग्लिश स्कूलची भिंत पडली. मग एवढ्याचा पाण्याचा जोरात आहे तर त्याच्यावरती आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करतो की 2 ते 3 दिवसात तुम्ही तिथल्या पाहणी करावी आणि या महिन्यापर्यंत परत पावसाचा काही अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे की आत्ता जो आपल्याला मध्यंतरी पाऊस झाला तसाच पाऊस पुन्हा होणार आहे. परत पाणी आलं तर मग आम्ही परत तेच करायचं बसायचं का? रोज आम्ही टँकर बोलवतोय, आम्ही बाहेरनं सगळ्या सर्व्हिसेस बोलवतोय, त्याचा खर्च आम्ही घेतोय. प्रशासनाला आम्हाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर हे जे नॅचरल स्रोत आहे पाण्याचा तो त्याला व्यवस्थित त्याची वाट करून द्यावी जेणेकरून भविष्यात आम्हाला जे त्रास होणार आहेत ते होणार नाहीत. तर आत्ता इथं ॲडिशनल सीओ मॅडम आहेत आणि टाउन प्लॅनिंगचे कदम साहेब आहेत, त्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि लवकरात लवकर त्यांनी कारवाई करावी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी काही महिला आहेत, आम्ही महिलांकडनंही जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मी प्रियांका खेडकर, मोहर प्रतिमाची मी सदस्य आहे. सगळ्यांना नमस्कार. मी एक सांगू इच्छिते की मोहर प्रतिमा सोसायटी ही एक सुसंस्कृत लोकांची वसाहत आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये आता 3 वेळा झालं की पुराचं पाणी रात्री अपरात्री एवढं वेगाने येत आहे आणि खालच्या सगळ्यांच्या गाड्या पार्क केलेल्या असतात, त्या सगळ्या गाड्यांचं नुकसान होतंय आणि परवाच्या तरी पावसामध्ये असे मोठे मोठे साप आणि नाग आले, त्याच्यामुळे लोकांच्या जीवाला सुद्धा याचा खूप मोठा धोका आहे. आणि म्हणजे आम्ही हे राहायचं कसं आणि सगळ्या प्यायचं पाणी नाही, वापरायचं पाणी नाही, सगळ्या ह्याच्यावर महिलांना खूप त्याचा तोंड द्यायला लागते. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतंय प्रामाणिकपणे की आम्ही सगळे सुसंस्कृत लोक आहोत आणि अतिशय प्रामाणिकपणे आम्ही टॅक्स भरतो, सगळेजण वेळेवर टॅक्स भरतो. त्यामुळे नगरपालिकेकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की ह्या समस्येवर त्यांनी मार्ग काढावा. आणि एक असं निदर्शनाला आलेलं आहे की जे पूर्वीचे जे नाले आहेत पाणी वाहून जायचे ते बुजवले गेलेले आहेत. त्याच्यामुळे नैसर्गिक पाण्या तुम्ही जर वाट बुजवली तर ते अशा पद्धतीने सोसायटीमध्ये येते. सगळीकडनं डोंगरावरून मातीचे लोटच्या लोट, त्याच्यानंतर हिंसक जे सरपटणारे प्राणी, हे लहान मुलं असतात, वयोवृद्ध लोक असतात आणि सगळ्या लिफ्ट आमच्या बंद पडतात. त्याच्यामुळे वर राहणाऱ्या लोकांना पाणी नाही, वीज नाही, खूपच समस्यांना तोंड, प्यायला पाणी नाही, अशी खूपच समस्या आहे. त्यामुळं आमची विनंती आहे की आम्ही हा जो आज अतिशय शांततेमध्ये हा मोर्चा आपल्यापर्यंत आणलेला आहे आणि आमचं प्रामाणिक निवेदन आहे की या ह्याच्यावरती आपण लक्ष देऊन ताबडतोब ह्याची कारवाई व्हावी. काय नाव तुमचं? काय नमस्कार, मी गीता वालावलकर. मी खरी मुंबईची आहे, पण रिटायर झाल्यानंतर एवढं सुंदर मुंबईसारखं शहर सोडून आम्ही तळेगावच्या निसर्ग कृषीत राहायला आलो आणि आमची मोहर प्रतिमा सोसायटी पण अतिशय आकर्षक की आम्ही बघितल्यावर त्याच्या प्रेमात पडून आम्ही तिथे जागा घेतली. पण त्यावेळी नेमकी आम्ही 12व्या मजल्यावर जागा घेतली आणि आम्ही, माझे मिस्टर 79 वर्षाचे, मी 72 वर्षाची आहे. 3 दिवस आमच्याकडे पाणी नाही, आमची लिफ्ट बंद होती आणि त्यामुळे सिनियर सिटीजनना आम्हाला खाली उतरता येत नव्हतं 12 मजले. माझ्या मिस्टरांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. आमची गाडी होती ती नादुरुस्त झाली. त्याचप्रमाणे दूधवाले आले तर ते म्हणायचे की आम्ही 12 मजले चढून येऊ शकत नाही. कामवाली म्हणायची 12 मजले चढून येऊ शकत नाही. तर ह्या परिस्थितीत आम्हाला अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरी मोहर प्रतिमाच्या रहिवासी सगळे चांगले आहेत, त्यांनी थोडीफार मदत केली. पाणी नव्हतं, पाणी विकत घ्यायचं तरी खाली जायला पाहिजे. डिलेवरी बॉयकडनं काय मागवलं तर ते खाली म्हणायचे तुम्ही खाली या, आम्ही 12 मजले चढू शकत नाही. तर ही परिस्थिती बघितल्यावर मी म्हटलं आता पुढच्या पावसापर्यंत हे नीट झालं नाही तर कुठच्या तरी वृद्धाश्रमात जाऊन राहायचं. तर ही पाळी आमच्यावर आणू नका आणि लवकरात लवकर इकडच्या प्रशासनाने मी त्यांना विनंती करते की पुढच्या पावसाच्या आधी जेवढं करता येईल तेवढं करा. ही मी कळकळीची विनंती करते तुम्हाला की लवकर लवकर उपाययोजना करा. तर या ठिकाणी नगर रचना विभाग आणि उपमुख्य अधिकारी वगैरे आहेत नगर रचना विभागाचे. मॅडम, काय सांगाल की 6 जुलैच्या पावसाने मावळ तालुक्यामध्ये हाहाकार माजला. मग हिंदमाता भुयारी मार्ग असन किंवा ओढ्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि ह्या अतिक्रमणाचा फटका जनजीवनाला बसला, जनजीवन विस्कळीत झालं. तुमच्याकडनं बांधकाम होत असताना तुम्ही अगोदर काही नोटिसा देत नाहीत, उघड्या डोळ्यांनी तुमच्या देखत होतं. ही परिस्थिती लोणावळ्याची आहे, वडगावची आहे,
तळेगावचे आहे. नेमका तुमचा विभाग करतोय काय? आज एवढा मोठा जन आक्रोश तुमच्या समोर आलाय. आज जमलेल्या नागरिकांना जो काही त्रास झाला ह्या ज्या पावसामध्ये, जो नागरिकांना त्रास झाला त्याच्याबद्दल प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. पण याबद्दल मी आश्वस्त करते, आज माननीय मुख्याधिकारी साहेब आज बाहेर आहेत मिटिंगसाठी, पण त्यांच्यामार्फत आणि आपले टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहेत त्यांच्यामार्फत आश्वस्त करते की उद्या साहेब असले की आपण साईट व्हिजिट करूयात आणि जेवढ्या लवकर शक्य आहे म्हणजे पुढच्या पावसाच्या आधी आपण नक्कीच तुमच्या प्रश्नावरती चांगल्या पद्धतीने तोडगा काढू. की जे आता म्हटले की तुम्हाला जो त्रास होतो आहे, जे वरच्या मजल्यावरून खाली यायला त्रास होईल किंवा काही एखादी जीवित घटना घडू शकते, असं काही होणार नाही, याच्याबद्दल प्रशासन अत्यंत दक्ष राहील. ठीक आहे, धन्यवाद. बरं मॅडम, या अगोदर पण 4-5 वेळा त्या परिस्थितीची पाहणी केलेली आहे, पंचनामा केलेला आहे, पण कारवाई होत नाही म्हणून हे रहिवासी इथपर्यंत आलेत. आता नागरिकांनी काय करावं की आता तर झालेल्या गोष्टींवरती आपण काही बोलू शकत नाहीये, पण जे काही आता घडलेलं आहे की मागच्या 2-4 दिवसात जो पाऊस आला होता त्याच्यावरती जे अत्यंत पाऊस झाला होता, म्हणजे आपल्या इथेच नाही सगळीकडे महाराष्ट्रामध्ये हाहाकार झाला नाही, होता. महाराष्ट्रात नाही, फक्त पुणे जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये झालेलं आहे. महाराष्ट्रात नाही. जे झालं होतं त्याच्यावरती आपण चांगला तोडगा काढूया आणि नक्कीच तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला चांगलं तळेगाव शहरामध्ये राहता येईल याच्याबद्दल आपण प्रयत्न करूया. 2024 पासून हे रहिवासी पाठपुरावा करतात. तुम्हाला आज परिस्थिती उद्भवली हे नाही. प्रत्येक ओढ्या नाल्यावर धनिकांनी अतिक्रमण केलेलं आहे. ज्या ठिकाणी 25-30 फुटाचे ओढे होते त्या ठिकाणी 5-6 फुटाच्या मोऱ्या टाकून पाण्याचा मार्ग केलेला आहे आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती येते यामध्ये बळी जाण्याची शक्यता आहे. मग तळेगाव दाभाडे नगर परिषद करते काय? लोकप्रतिनिधी आत्ता आलेले आहेत, पण 5 वर्ष मध्ये प्रशासक होते, त्यांनी पाऊल उचललेलं नाही. त्याबद्दल काय सांगाल? हा जो प्रशासकीय दृष्टिकोन आहे, तुम्ही जो म्हणत आहात की मध्ये प्रशासन फक्त प्रशासकीय निर्णय घेतले जात होते किंवा प्रशासन होतं, लोकप्रतिनिधी नव्हते, हा विषय वेगळा होतोय. आपण आता फक्त नागरिकांचा जो काही प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष देऊयात. माननीय मुख्याधिकारी साहेब शहरात आले की आपण पहिलं तुमचा प्रश्न सोडवण्याकडे पूर्णतः दक्ष राहूयात. याच्याबद्दल तुम्ही आश्वस्त होऊन आज घरी जाऊ शकता, एवढं मी प्रशासनाच्या वतीने बोलू शकते. 350 रहिवासी आलेत. मग तुम्ही आजच कामाला सुरुवात करणार आहेत का? आज तुम्ही आश्वासन देणार आहेत? तिथल्या परिस्थितीचे पंचनामे, त्यांची नुकसान भरपाई या संदर्भात काय पाऊल उचलणार आहेत? काय नाव तुमचं, काय सांगा? मी विश्वजित कदम, सहाय्यक नगररचनाकार म्हणून कार्यरत आहे. आपल्याला मी एक आश्वासित करू इच्छितो की आज सर नाही आहेत तर उद्या आपण स्थळ पाहणी करण्यात येईल. त्यानंतर जे काय तुम्ही म्हणता नैसर्गिक नाले याच्यावरती अतिक्रमण झाले, नैसर्गिक नाले यांच्यावर जे अतिक्रमण झाले तर ते त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. बरं, नगराध्यक्ष शहराचे या ठिकाणी आहेत, संतोष भाऊ दाभाडे. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. तर भाऊ, नेमकं काय या परिस्थितीबद्दल काय सांगाल? मोर प्रतिमाचे आज सगळे नागरिक या ठिकाणी त्यांच्या सोसायटीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं पाणी गेलं होतं. तर ज्या दिवशी मोर प्रतिमा ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्या दिवशी खरं तर मी पहाटे 4 वाजता त्या सोसायटीमध्ये मी स्वतः आलो होतो आणि पाणी जे होतं ते कमरेपर्यंत पाणी होतं. मग आम्ही JCB नगरपालिकेचा 4 वाजता पहाटे बोलवला. त्याच्यानंतर मग त्या सोसायटीची भिंत तोडली. त्यानंतर जैन इंग्लिश स्कूल जे आहे ते जैन इंग्लिश स्कूलच्या इथं देखील काही बांधकामं चालू आहेत. त्या बांधकामामुळं खऱ्या अर्थानं पाणी ब्लॉक झालं आणि ते पाणी इकडे शिरलं. मग तिथलं देखील आम्ही भिंत तोडली आणि तिकडं पाण्याला वाट करून दिली. त्यामुळं नागरिकांना त्रास झाला आहे का? तर 100% झाला आहे. याच्यामध्ये दोषी कोण हा एक मोठा प्रश्न प्रत्येक नागरिकाला आहे. तर आमची याच्या आधी मागे एक बैठक झाली, मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळं सर्वे केलेला आहे. याच्यामध्ये काय झालं की पूर्वी जी बांधकामं झालेली आहेत ती बांधकामं व्यवस्थित झालेली नाही, अतिक्रमण झालेली आहेत आणि अनेक जणांनी ओढ्यावरती अतिक्रमण केल्यामुळं जो 15-20 फुटाचा ओढा होता तो 5-5 फुटाचा ओढा झाला आहे. त्यामुळे पाण्याला सोर्सच आला नाही कुठं जायला. त्यामुळं खऱ्या अर्थानं पाणी हे सगळीकडं घुसलेलं आहे आणि काही जे बिल्डर आहेत त्यांनी ओढ्यावरती बांधकाम केलेलं आहे. त्याच्यावर देखील आम्ही पुढील काळामध्ये केसेस करणार आहोत, कारवाई करणार आहोत. त्यामुळं या नागरिकांना त्रास झाला आहे का? तर 100% झालेला आहे. पण हा पण एक प्रश्न आहे की जो 1 महिन्यामध्ये पाऊस पडायला पाहिजे तो 1 दिवसात पाऊस पडला. त्याच्यामुळं हा खऱ्या अर्थानं प्रश्न झाला आहे. पण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कुठंही या नागरिकांच्या मदतीसाठी कुठेही कमी पडलेलो नाही आहे. आम्ही त्यांनी बोलवलं किंवा बोलवलं देखील नाही, पण आम्ही तिथं हजर झालो होतो. अशी परिस्थिती. सर, तिथे जे आहे की नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी त्यांच्या घरात घुसतं,
किती नुकसान झाले, गाड्यांचे नुकसान झाले, याला आता जबाबदार कोण? तर गाड्या आधीच त्यांना सांगितलं होतं बाहेर काढा, आणि गाड्या एकच गाडी फक्त तिथं त्यांच्या कंपाऊंडमध्ये होती, बाकी सगळ्या गाड्या त्यांनी बाहेर काढलेल्या होत्या. आधी त्यांना कल्पना दिली होती, सगळ्या गाड्या बाहेर होत्या, एकच गाडी आतमध्ये होती, ती कोण ते बाहेर गेले होते कुठंतरी, त्यामुळे ती गाडी काय बाहेर काढता आलेली नाही. नगराध्यक्ष साहेब, मुळामध्ये अतिवृष्टी आल्यानंतर आपल्याला पूर रेषा समजतात. पूर्वाश्रमीचे जे नाले ओढे आहेत यावर दिवसाढवळ्या धनिकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता 100% आहे आणि असाच पाऊस वर्षभर होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीनं लागलीच कारवायांना सुरू होणार आहे का वेळ काढला जातो? आम्ही आता सर्वे केलेला आहे सगळा, ज्या ज्या ठिकाणी असं अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी नोटीस देखील आम्ही बजावलेले आहेत. त्यामुळं त्या लोकांना आता काही दिवसामध्ये आम्ही आता अतिक्रमणाची कारवाई देखील करणार आहोत. आम्ही थांबणार नाही कुठं. नागरिकांचा प्रश्न आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आम्ही बिल्डरांना कुणाला सांभाळणार नाही. त्यांच्यावरती जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहोत. रहिवाशांचे जे नुकसान झालेले आहे त्याची नुकसान आम्ही दाभाडे नगर परिषदेच्या वतीनं देण्यात येणार आहे. पंचनामा आम्ही केलेला आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही काय करणार आहोत, हे सगळं तहसीलदारांकडे देणार आहोत. महाराष्ट्र शासनाकडनं त्याचं जे काय आपल्याला येईल ते आम्ही करून परत आमच्याकडनं जे काय नगरसेवकांकडनं होईल किंवा आपल्या तळेगाव शहरामधल्या सेवाभावी संस्था ज्या आहेत त्यांच्याकडनं काही गोष्टी जमा करून आम्ही करणार आहोत. तर तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये 6 जुलै 2026ला जी अतिवृष्टी झाली, कुठला भाग हा पाण्याखाली गेला होता आणि कोणकोणते ओढे नाले अतिक्रमण केलेले निदर्शनास आले? एक तर डोळसनाथ कॉलनी, दुसरा भाग आपल्या मोहर प्रतिमा, त्याच्यानंतर तुकाराम नगर यांचं, आणि इकडं मंत्रा सिटी या भागामध्ये पाणी जास्त अतिवृष्टी झाली. तर रहिवाशांचा या ठिकाणी जो सवाल आहे की 6 जुलै 2026ला जी अतिवृष्टी झाली आणि यामध्ये मोहर प्रतिमा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालेलं आहे. पुन्हा असं होऊ नये यासाठी मोहर प्रतिमा सोसायटीमधल्या रहिवाशांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामधनं नगराध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे आहेत, उपनगराध्यक्षा मॅडम आहेत, सर्व या ठिकाणी. हां, तर रहिवाशांच्या वतीनं निवेदन देण्यात येत आहे आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांनी सांगितले की आम्ही लागलीच ज्यांनी ओढ्या नाल्यावर अतिक्रमण केले त्याच्यावर अतिक्रमण कारवाई करणार आहोत. तर या नागरिकांना विश्वास दिलेला आहे. बघूयात येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुरक्षितपणे त्यांना राहता येतं का, पुन्हा पाणी येतंय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, महाराष्ट्र लाईव्ह वन, सतर्क महाराष्ट्र, सर्व पत्रकारांनी या ठिकाणी उपस्थित राहून परिस्थिती दाखवलेली आहे. हे निवेदन आम्ही प्रशासनाला देऊ इच्छितो ते आपल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर सादर करत आहे. माननीय मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद, तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे. विषय: मोहर प्रतिमा हाऊसिंग सोसायटी परिसरात पावसाच्या पाण्याचा होणारा सततचा त्रास व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत. महोदय, वरील विषयास अनुसरून आपणास विनम्र निवेदन करण्यात येते की तळेगाव दाभाडे येथील मोहर प्रतिमा हाऊसिंग सोसायटीमध्ये अंदाजे 1500 ते 2000 नागरिक वास्तव्यास असून सदर प्रकल्पामध्ये अनेक निवासी इमारती आहेत. मात्र प्रत्येक पावसाळ्यात जैन शाळेकडून राव कॉलनी परिसरातून तसेच आजूबाजूच्या भागातील पावसाचे पाणी योग्य ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे थेट मोहर प्रतिमा हाऊसिंग सोसायटीमध्ये येते. परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक ड्रेनेज लाईन व पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आजपर्यंत योग्य प्रकारे विकसित करण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येबाबत सोसायटीतर्फे वेळोवेळी नगर परिषदेकडे लेखी निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष पाठपुरावा करूनही आजपर्यंत कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. या समस्येमुळे सन 2020, 2024 आणि 2026मध्ये सोसायटीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून प्रत्येक वेळेस साधारण 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. याशिवाय नागरिकांच्या वाहनांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेले असून ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
सन 2024 दुर्घटनेत मोहर प्रतिमा हाऊसिंग सोसायटीची सुरक्षा भिंत पडली होती. सदर भिंत बांधण्यास जैन इंग्लिश स्कूलने विरोध केला व त्यापुढे जाऊन वडगाव मावळ न्यायालयात याबद्दल खटला दाखल केला. त्यामुळे पडलेली सुरक्षा भिंत बिल्डर मोहर प्रतिमा LLP यांच्याकडून बांधण्यात आली नाही. याचा थेट परिणाम असा झाला की जैन इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवरून येणारे पावसाचे पाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रचंड वेगाने मोहर प्रतिमा हाऊसिंग सोसायटीमध्ये शिरले. या घटनेतून असे स्पष्ट झाले की जैन इंग्लिश स्कूलने त्यांच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या नाही. सन 2024 घटनेनंतर तत्कालीन मुख्याधिकारी तसेच माननीय आमदार श्री सुनील शेळके यांनी प्रत्यक्ष सोसायटीला भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि आजपर्यंत त्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. याशिवाय जैन शाळेच्या पाठीमागे सुरू असलेल्या नवीन बांधकाम प्रकल्पातून टाकण्यात आलेल्या मलब्यामुळे परिसरातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून संपूर्ण पावसाचे पाणी मोहर प्रतिमा हाऊसिंग सोसायटीकडे वळत आहे. त्यामुळे भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच जैन इंग्लिश स्कूलने शाळेतून येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना केलेली दिसत नाही. त्यामुळे जैन इंग्लिश स्कूलकडून येणारे पाणी सरळ मोहर प्रतिमा सोसायटीमध्ये येते. सदर समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास, आरोग्यास आणि मालमत्तेस सातत्याने धोका निर्माण होत आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ व सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार प्राप्त आहे. स्वच्छ व सुरक्षित वातावरण राहण्याचा अधिकार हा अनुच्छेद 21चा अविभाज्य भाग आहे. या अधिकाराचे संरक्षण करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कायदेशीर जबाबदारी आहे. तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम 1965 नुसार नगर परिषदेवर पावसाच्या पाण्याचा निचरा, जलनिस्तारण व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. या जबाबदारीची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण सदर भागाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल अशी कायमस्वरूपी ड्रेनेज व्यवस्था निर्माण करावी. तसेच बाहेरील परिसरातील पावसाचे पाणी भविष्यात मोहर प्रतिमा सोसायटीत येणार नाही यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना तत्काळ करण्यात याव्यात अशी ही विनंती आपल्यासमोर आम्ही सादर करत आहोत. त्याचा आपण स्वीकार करून लवकरात लवकर आम्हाला याच्यातनं या त्रासातून मुक्ता करावं ही अपेक्षा आहे. शाळा